ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पाकिस्तान सोबतच्या तणावानंतर सीमावर्ती भागामध्ये बीएसएफ अलर्ट मोडवर। बीएसएफमध्ये 20,000 जवान भरती करण्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव। सीमारेषेवर जास्तीत जास्त बंकर उभारण्याचा आणि अँटी ड्रोन सिस्टीम मजबूत करण्याचाही निर्णय। ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट करणाऱ्या केरळमधील तरुणाला अटक। तरुणाची महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी सुरू। एनआयएकडूनही चौकशी होण्याची शक्यता। तरुणाचे माओवादी संघटनेचे संबंध असल्याचाही आरोप। पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी। पाकचा पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार केला तर भारताला उत्तर देऊ। पाक सैन्याला संबोधित करताना शहबाज शरीफ परळला। पाकचे सैनिक शौर्य बलिदानाच्या बळावर पाणी हक्क मिळवून देतील असा दावा। दहशतवादासाठी तुमच्या जमिनीचा वापर नको हाच पाकला संदेश। सीमेपलीकडून कोणताही हल्ला झाला तर ऍक्ट ऑफ वॉर समजला जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा। पंजाबमधील 5 जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड अलर्ट। पठाणकोट, अमृतसर, गुरदासपूर, फिरोजपूर आणि फाजिल्कामध्ये रेड अलर्ट। रात्री 8 नंतर लाईट बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना। पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांची ओळख पटवणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस जाहीर। शिंदेच्या शिवसेनेची घोषणा। जम्मू काश्मीर पोलिसांकडून आधीच 20 लाखांचं बक्षीस जाहीर। भारत पाक तणावाचा उत्तराखंड चारधाम यात्रेवर परिणाम। यात्रेकरूंची संख्या 31% घटली। 30 एप्रिल ते 13 मे पर्यंत 6,62,446 यात्रेकरू दाखल। गेल्या वर्षी याच काळामध्ये 9,61,302 यात्रेकरू दाखल झाले होते। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सोलापुरात कारवर जोश, पूर्ण डेकोरेशन। शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरची प्रतिमा साकारत केलं सैन्याचं कौतुक।